पाहायला भेटला होता जेपी वारे संघाकडून. यावरती हा पुढचा बॉल असेल, परत ऑन साईडच्या दिशेला मारला जाईल बॉल, तिथे तुकाराम वाघमारेच्या हातात, नॉन स्ट्राईकलाच असणार गणेश वगैरे. आता मात्र अकेला वॉन्टेड नावाने परिसरात नाव गाजवलेला सुरगाणा तालुक्याची बुलंद तोफ करण बागुल, जेपी वारे संघाचे आयकॉन खेळाडू करण बागुल. पाहूया, अकेला वॉन्टेड या नावाने ओळखला जाणारा हा सुरगाणा तालुक्यातील एकमेव हिरा. त्याच्या समोर कशी रणनीती असेल यश पाडवी संघाची. इथून मात्र रनांचा पाऊस नक्कीच पडू शकतोय, परंतु तुकाराम वाघमारे सारखे अनुभवी गोलंदाज आणि त्यापेक्षाही जनार्दन सारखे सुंदर, त्यांच्याकडे सुद्धा खूप दिवसांचा अनुभव आणि सगळ्यात मोठा अनुभव पाहायला गेला तर विकेट किपर जे पाठीमागे आहेत बाळूधूम, आज जवळजवळ 44 ते 45 वयाचे असतील, परंतु म्हणतात ना की माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतोय. तो दर दिवशी नवीन नवीन काही ना काही शिकतच असतोय. तशी ही खेळाची त्यांची ही धडपड, आजपर्यंत त्यांचा हा फिटनेस नक्कीच एक लाजरवाने दाखवण्यासारखी. पहिलाच बॉल मात्र करण बागुल रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, हुकला बॉल आणि बाकीचं काम विकेट किपरने केलंय. कुठल्या प्रकारे रन नाही. यावरचे आतापर्यंत पाहिले तर 4 बॉलांमध्ये एकही धाव नाही. सुंदर गोलंदाजी, वा भाई. स्टेटच्या दिशेला बॉल मारला जाईल, त्यासमोर बॉल अडवायचा प्रयत्न काय तुकाराम वाघमारे बॉल चकमा देईल, बॉल हळूहळू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकारांसाठी, ज्या गोष्टीसाठी पाचव्या बॉलवरती चौकाराला 6वा बॉल. पाहूया, करण बागुल समोर असणार आहे, तो ऑन साईडला मारला जाईल बॉल, त्या ठिकाणी फील्डर आहे बघा कॅच होतो की नाही, आणि परत एकदा बॉल मात्र जाणार खणखणीत षटकारांसाठी. ओव्हर समाप्त झाल्याचा इशारा पंचांचा. 4 बॉल चांगले टाकले आणि 2 बॉल फक्त खराब टाकले, आणि म्हणतात ना की शेती चांगली परंतु निदाई वाचून गेली. अशा पद्धतीत इथं मात्र 4 बॉल सुंदर टाकल्याने 2 बॉलांसाठी नुकसान करून घेतलं जनार्दनने, आणि पुरेपूर फायदा घेता तो करण बागलने. करण बागुल स्ट्राईकला असणार हार्ड हिटर बॅट्समन, जो मागच्या 2 लगातार बॉलवरती चौकार आणि षटकार. पाहूयात या बॉलवरती किती धावांचं योगदान देतोय. स्टेटच्या दिशेला मारला जाईल बॉल, धर्मेशच्या हातात आला होता, परंतु धाव घ्यायचा प्रयत्न केला नाही. करण बागुलने रिव्हर्स गेअर टाकला आणि आपली जागा सुरक्षित करून घेतली करण बागुलने. गडबड प्रीमियर लीग या ठिकाणी पाहिलं तर 70 स्पोर्ट या लाईव्ह चॅनलवरती युट्यूबच्या माध्यमाने हे सामने आपण मोबाईल वरती घरी बसल्या पाहू शकतोय. आणि घरी मोबाईल पाहणाऱ्या क्रिकेट रसिकांना विनंती असेल की पाहता पाहता आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा पुढे मॅचेस येतील, या चॅनल जिथे जिथे लाईव्ह मध्ये दाखवतील, तेव्हा मात्र आपल्याला त्याची नोटिफिकेशन ही आपल्याला सोडला तर 99% आपल्याला मेहनत आणि मेहनतच करावी लागते. भारत एजन्सीची गाडी आपल्या मैदानातून जात आहे. नक्कीच त्यांची थोडीशी जाहिरात. वळूया कंटिन्यू मॅच कडे. धर्मेचा बॉल असेल, बॅटची बाहेरकडा घेऊन बॉल गॅप मध्ये जात आहे, परंतु पॉईंटच्या दिशेकडे फिल्डर आहे गंगाराम गावित, बॉल अडवला जाईल. इथे मात्र हा ना दोन्ही संघां फिल्डरांमध्ये, करण आणि गणेश मध्ये, परंतु गणेश वगैरे तसं पाहिलं तर ओपनिंगचा फलंदाज. जनार्दन गोलंदाजी मार्फत आलेले आहेत. जनार्दन पहिलाच बॉल मात्र मारायचा प्रयत्न करण बागुल ऑन साईडला संघाकडून. यावरचा पुढचा बॉल असेल, ती बेटाकडे मला तानाजी वाघमारे इथे मात्र काही करू शकणार नाही. शक्तीचा वापर या ठिकाणी पाहायला भेटलाय करण बागुलच्या बॅट मधून. षटकार, ताकदीचा वापर पुरेपूर दाखवलेला आहे तो करण बागुल यांनी. या षटकाराबरोबरच जेपी वारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती 2 बाद 83 धावसंख्या. यावरचा पाहिला तर आतापर्यंत
दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जेपीवर संघाचे फिल्डर मला वाटतं चौकार षटकार मारले तर रिव्हर्स किक का मारतात, कारण या अगोदर गणेश वाघेरे चौकार मारल्यानंतर दोनदा त्याने रिव्हर्स किक मारायचा प्रयत्न केला, दोनदा अपयश. आता मात्र करण बागोच्या बॅटमध्ये या अगोदरच्या बॉलवरती षटकार गेला आणि त्याने सुद्धा रिव्हर्स किक का प्रयत्न केला. काहीतरी नक्कीच आगळं वेगळं करायचा प्रयत्न असू शकतोय. आपण फक्त नतीजा लावू शकतो. सुंदर प्लेसमेंट पाहायला भेटला. इथं मात्र हेलिकॉप्टर शॉट बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडणार खणखणीत षटकारासाठी. ओव्हर समाप्त. 9 ओव्हर समाप्तीनंतर जेपीवारी संघाची धावसंख्या जवळजवळ 10च्या सरासरीने 89. अजूनही 6 बॉलांचा खेळ शिल्लक आहे. म्हणून जास्तीत जास्त करणला कसं स्ट्राईकला आणता येईल हा मात्र निर्धार त्याच्या मनातील नक्कीच यशस्वी ठरताना दिसतोय. पाहूया इथं मात्र करण बागुल आणि समोर किशोर गवळी. करण बागुल एक हार्ड हिटर बॅट्समन, तर मात्र यॉर्कर बॉल डिफेन्सिव्ह प्लेसमेंट पाहायला भेटलाय. गणेश वगैरे मात्र नाराज होणार, कारण इथं सिंगल होत असताना आपण सिंगल का घेतला नाही, कारण एक एक रनाला खूप महत्व असतोय. कारण एका एका रनाचा जर पाहिला तर बऱ्याच मॅचेस ह्या आपल्याला, आणि हा शॉट मारायचा होता म्हणून मात्र पळाला नसेल करण बागुल. आता मात्र गणेश वगैरे स्वतः खुश असणार. षटकार, या षटकाराने धावसंख्या पुढे सरसाविले. धावसंख्या बनत आहे ती 96. यावरचे 3 बॉल शिल्लक आहेत. बॅट्समनची आणि नक्कीच संध्याकाळी करणच्या मोबाईल मध्ये स्टेटस दिसणार, हे मात्र नक्की असणार. पाहूया यावरचा हा चौथा बॉल. करण बागुल स्ट्राईक बॅट्समन. हेलिकॉप्टर शॉट येत्या दिशेला मारला जाईल. बॉल तुकाराम वाघमारे पायाने हाताने दोन्ही अवयवाने अडवायचा प्रयत्न, परंतु तरीही बॉल मात्र जाऊन पोहोचेल बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत चौकारांसाठी. या चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचाय ती 100 रन. 2 बाद 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत जेपी वारिस संघाच्या. अजूनही 2 बॉलांचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलांमध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. तसं पाहिलं तर करण बागुल हार्ड हिटर, एक नक्कीच धोक्याची दिशा दाखवणारा हा फलंदाज समोरच्या संघाला. यावरचा हा पुढचा बॉल असेल किशोर गवळी, पाचवा बॉल असेल शेवटच्या ओव्हरचा. फुलटॉस बॉल पॉइंटच्या दिशेकडे मारला जाईल. बॉल हळूहळू ट्रॅव्हल होत आहे बाउंड्रीच्या दिशेकडे. बॉल जाऊन पोहोचेल बाउंड्रीच्या बाहेर खनिज चौकारांसाठी. या चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचत आहेत 104, 104 रन. तसं पाहिलं तर केवळ आणि केवळ 2 विकेटींची या ठिकाणी नुकसान झालं ते जेपी वारिस संघाचं. तसं पाहिलं तर नवनाथ पवार आणि संजय 2 खेळाडू गमावल्यानंतर करण बागुल सारखा एक वादळ आलं, आणि हे वादळ शांत करता करता मात्र आपलीच नाकीनव करून टाकली. करण बागुलने ऑनसाइडच्या दिशेला बॉल मारला जाईल. ट्रॅव्हल होत आहे बाउंड्रीच्या नजीकचा फिल्डर मोहन गांगोडा येऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक बॉल धाव तर झालेला आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत किप्परकडे बॉल जाईल तत्पूर्वी 2 धावांचं योगदान. ओव्हर समाप्त झाल्याचा इशारा. 10 ओव्हर समाप्तीनंतर जेपी वॉरियर संघाची धावसंख्या झाली ती 15 बॉल आणि 41 धावांचं योगदान करण बागुल यांच्याकडून.